काय करता काही शेजारचे भांडणं ऐकताय ना, मी पण खाली तेच बघत होते, मग झाली ना. काय भावळट. आणि तुम्ही कधी भांडलाय का असं जोरदार? हा, मला पण आवडतं का भांडायला. हा, काळजी घे बरं का. आणि फार छान भांडते मी. म्हणजे तुला सांगू का, भांडणं ऐकायला कोणाला आवडत नाही. मी पण ऐकतच होते भांडणं. मी सुद्धा ना माझ्या त्या वयामध्ये खूप भांडायची शेजाऱ्या पाजाऱ्यांची. म्हणजे माणसाला सुट्टीच नसायची माझ्यासमोर. आणि मुद्देसूद एखादी हुशार बुद्धिमान स्त्री जसं भांडेल ना तसं भांडायची. आणि तुला माहितीये का की ना रसिका, ज्या दिवशी आपली भांडणं होतात त्या रात्री आपण झोपू शकत नाही. पूर्ण भांडण सगळं असं रिवाईज होतं. आणि सगळ्यात त्रास कशाचा होतो, आपण हे बोलायला पाहिजे होतं की भांडणात जे राहून गेलेले मुद्दे असतात ना, त्या राहून गेलेल्या मुद्द्यांचा प्रचंड त्रास होतो की हे मी का बोलले नाही. मग मी किती हुशार असेल रसिका, मी काय करायची माहितीये का त्या वेळात, की ना आता आपल्याला अंदाज असतो की ह्या व्यक्तीशी हा कधीतरी खटकणार आहे. मग मी ना ते मुद्दे नोट डाऊन करायचे डायरीमध्ये. त्यावेळेस मोबाईल पण नव्हते. आणि मग ज्यावेळेस असं यायचं प्रसंग भांडण्याचा, ती पटकन डायरी उघडायचे, मुद्दे वाचायचे. त्या रात्री शांत झोप, सगळे मुद्दे क्लिअर झालेले असायचे. बरं वाटायचं की त्या माणसाला मी झापलं, त्याला त्याच्या जागेवर आणून दिलं. असं म्हणजे मी आयुष्य छान हे केलं बरं का, भाषणासारखं. आणि पण नंतर ना रसिका, हळूहळू मला त्याच्यातलं म्हणजे खोलपणा कळाला. म्हणजे ज्या माणसांना आपण दुखावलं, ज्या माणसांना आपल्या बोलल्यामुळं त्यांच्या हृदयाला जखमा झाल्या, त्या जखमा कधीही भरून नाही येणार. जी म्हणतात ना की अत्यंत वाईट असते, तिनं केलेल्या जखमा कधीच भरून निघत नाही. मग तुम्ही त्याच्यावर कोणतंही सोल्युशन लावा, काहीही करा, ते व्रण अशी असतात, ती जखम अशी असते, कधीच भरून निघत नाही. त्यामुळे भांडणापासून अलिप्त राहायचं, नाही पटला विषय सोडून द्यायचा, दुसरा मार्ग धरायचा आणि थांबायचं. आणि एवढ्या बाबतीत ना मला ती सिंहाची एक गोष्ट फार आवडते रसिका. की ना एक सिंह असतो, सिंह म्हणजे जंगलचा राजा. आणि त्या सिंहाना जंगलामध्ये फिरत असतो, त्याच्याबरोबर त्याचे गोंडस असे 2 छावे फिरत असतात जंगलात. आणि त्या तिघांना बघून एक कुत्र, त्याचा त्यांच्याशी काही संबंधच नाहीये, हेवा दावा काय म्हणजे काही हेच नाहीये, तर ते कुत्र, पिसाळलेलं कुत्र त्या तिघांकडे बघून असूयेनं खूप भुंकत असतं, तार स्वरात भुंकत असतं. काहीच त्याचा काही संबंधच नाही त्यांच्याशी, तरी पण ते भुंकत असतं. आणि ते छाव्यांना, बछड्यांना ना खूप आनंद होतो की आता त्या कुत्र्यापाशी माझे पप्पा गेले की एका फाईटीत त्यांना आडवं करणार. आणि आनंदात असतात ते, त्यांना तुझ्यासारखी भांडणं बघायला मिळणार असतात. आणि सिंह आपला चाललेला असतो, आणि जसं सिंह जवळ येईल तसं ते कुत्र आणखी जोरजोरात भुंकत असतं. बछड्यांना आनंद झालेला असतो की आता ह्या कुत्र्याचं काही खरं नाही, आमचे पप्पा आता एका फाईटीत शू. आणि मग तो सिंह छानपैकी, ते कुत्र भुंकतंय तिथं, सिंह आपल्या छाव्यांबरोबर असं छान आयटीत चाललेला आहे. आणि तुला सांगू का, लिटरली ते सिंह ना त्या कुत्र्याकडे बघतही नाही रसिका, आणि आपल्या छाव्यांना घेऊन छानपैकी निघून जातो. आणि मग बछड्यांना राग येतो, अरेच्या भांडण बघायलाच मिळालं नाही. आणि मग ते म्हणतात, पप्पा तुम्ही असं का केलं, त्या कुत्र्याला उडवायचं का नाही का फाईट. त्यावेळेस त्या सिंहाचं उत्तर मी माझ्या मनाच्या पाठीवर कोरलेलं आहे, आणि तेव्हापासून मी भांडत नाही. तर तो सिंह काय म्हणतो माहितीये का, की अरे ते सर्वसामान्य कुत्रे, त्या कुत्र्याशी मी भांडावं इतकं ते कुत्र मोठं नाहीये. उद्या ते कुत्र जंगलात जाऊन सांगेल सिंह माझ्याशी भांडला, मी सिंहासोबत भांडलो असं म्हणून बढाया मारू शकतो. आणि शिवाय म्हणतो त्या कुत्र्याला इतकं माझ्या लेखी महत्वच नाहीये की मी त्याला मारावं किंवा त्याच्याशी भांडावं, तेवढं तेव्हा मोठाच नाहीये. त्यामुळं लिव्ह इट, सोडून द्या तो विषय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते कुत्र पिसाळलेलं आहे. म्हणजे समाजातली माणसं सुद्धा काही पिसाळलेली असतात, त्यांना काही आपल्याशी घेणं देणं नसतं, विनाकारण आपल्याकडे बघून भुंकतात. तर त्या पिसाळलेल्या कुत्र्याचा एखादा दात जर मला लागला तर माझी शारीरिक हानी होण्याची शक्यता आहे, आपलं नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळं अशी समाजातली पिसाळलेली कुत्री लांब ठेवणं, त्यांना तितकंही महत्व न देणं की आपण त्यांच्याशी 4 शब्द बोलावेत, 4 शब्दांनी त्यांच्याशी भांडावं. त्यामुळं विषय सोडून द्यायचा, छान आनंदी राहायचं. मी केलेल्या चुका तू पुन्हा गिरवू नयेस म्हणून हा आपला गोष्टींचा पाढा असतो. बाकी त्याच्यातून जेवढं शिकशील तेवढं तुझ्या म्हणायचं. नाईस स्टोरी.